तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर. तर आपण पाहत होता काय कोणता चॅप्टर आता ॲव्हरेज है ना, अंकगणित. आर्यस अग्रवाल अंकगणितचा कोणता चॅप्टर ॲव्हरेज. ठीक आहे. तर तुम्हाला हे काही फॉर्म्युले दिलेले आहेत इथं औषधमध्ये. जनरली औषध म्हणजे काय होते, ॲव्हरेज म्हणजे काय होते तर मीन. आपण एखाद्या गोष्टीची मध्य व्हॅल्यू जेव्हा काढतो त्यालाच आपण काय म्हणत असतो, ॲव्हरेज म्हणत असतो. ठीक आहे. मीन विचारलं तरी पण हाच लागेल आणि ॲव्हरेज विचारलं तरी पण हाच, औषध विचारलं तरी पण हाच. इथं काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले दिलेले आहेत तुम्हाला. हे यांचा वापर होत असते ॲक्च्युली एक्झाममध्ये, कारण दुसऱ्या पद्धतीनं काढतो म्हटलं तर ते लॉंग कट जाऊ शकते. ठीक आहे. तर ते बघून घ्या काय आहे. तर औषधचा एक फॉर्म्युला तुम्हाला स्पष्ट दिलेला आहे. काय दिलेला आहे, दिए गए परिणामों का योग और परिणामों की संख्या. म्हणजे आपला जो ॲव्हरेजचा फॉर्म्युला डायरेक्ट फॉर्म्युला राहील का, राहील सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन आणि खाली काय राहील नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता याला शॉर्टकटमध्ये मी असाच वापरीन, ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन यन, सम अपॉन यन. याला शॉर्टकटमध्ये आपण असंच वापरू. ठीक आहे. या तिघांपैकी होऊ शकते तुम्हाला सम आणि यन दिलेली असेल, ॲव्हरेज काढा म्हणेल. ॲव्हरेज दिलेला असेल, सम दिलेली असेल, यन काढा म्हणेल. तिघांपैकी कोणी पण गॅप करू शकते. देन हा एक दुसरा जो फॉर्म्युला दिलेला आहे तो काय फॉर्म्युला आहे, स्पीडसाठी. जेव्हा आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढायची असते, ॲव्हरेज स्पीडसाठी तर तसा जो फॉर्म्युला असते ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला तो असते आपला टोटल डिस्टन्स, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. हा फॉर्म्युला राहील. ठीक आहे, ॲव्हरेज स्पीडचा, ॲव्हरेज स्पीड. पण जेव्हा आपल्याला डिस्टन्स अगर सेम दिलेला आहे, म्हणजे म्हणेल की बा फलाण्या स्पीडनं मी गेलो आणि तेवढाच डिस्टन्स फलाण्या स्पीडनं काय आलो, वापस आलो. म्हणजे डिस्टन्स काय दिलेला आहे आपल्याला, सेम दिलेला आहे. त्यावेळी कोणता फॉर्म्युला वापरू शकता तुम्ही, हा वाला, दॅट इज ट्वाईस एक्स वाय बाय एक्स प्लस वाय. एक्स आणि वाय काय आहे तर स्पीड, जाण्याची आणि वापस येण्याची काय आहे स्पीड. ठीक आहे. तर हा डायरेक्ट वापरू शकता तुम्ही. त्यानंतर जे तुमचे डिस्टन्सवाले राहतील, तुमचे सिरीजवाले जे क्वेश्चन राहतील तुमचे, ॲरिथमेटिक सिरीज अगर येत असेल तुम्हाला की म्हणेल 6 आहे, त्यानंतर 12 आहे, त्यानंतर 18 आहे, त्यानंतर 24 आहे, डॉट 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 है ना. इकडे काहीतरी 6ने भाग जाणारी एखादी संख्या सांगा, 186 सपोज. एवढ्या संख्या दिलेल्या आहे 186 पर्यंत. लक्ष द्या पुरी, 186 पर्यंत संख्या दिलेल्या आहे. म्हणेल की या सगळ्यांची बेरीज किती आहे किंवा या सगळ्यांच्या ॲव्हरेज किती आहे. तर त्याच्यासाठी तो जो फॉर्म्युला दिलेला असते आपला nth टर्मवाला TN, TN इज इक्वल टू T1 प्लस n-1D. हा nth टर्म काढायचा फॉर्म्युला आहे. म्हणजे nth टर्म म्हणजे हे कितव्या नंबरची टर्म आहे, म्हणजे हिचा नंबर कितवा आहे. जशी हे पहिल्या नंबरची आहे T1, T2, T3, अरे बरोबर. तर तशी हे n नंबरची टर्म आहे, तो काढावा लागेल आपल्याला पहिले की ते हे जे 186 आहे हे कोणत्या नंबरची टर्म आहे, नंबर कितवा आहे हिचा, पहिला, दुसरा, तिसरा. त्यानंतर समचा डायरेक्ट फॉर्म्युला आपण वापरू शकतो काय, तर n/2 TN प्लस TN हा डायरेक्ट वापरू शकतो. ठीक आहे. बघा इथे तुम्हाला आता त्यानं T1ला काय पकडलेलं आहे, ए. T1ला काय पकडलेलं आहे, ए. बघा हा TNचा फॉर्म्युला जो मी लिहून दिला इकडे, एच्या ठिकाणी T1 केला मी ना, आणि इकडे हा n पदों का योग. आता हा असा फॉर्म्युला दिसत आहे तुम्हाला. याच्या समोरच बघा n/2 ए प्लस यल. यल म्हणजे काय, अंतिम पद. याला काय पकडलेलं आहे, यल. तर ए प्लस यल दिसत असेल. आता याच फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही ही वाली व्हॅल्यू टाकले तर या प्रकारचा फॉर्म्युला बनेल. आता इथं बघा त्यांनी ए लिहिलेला आहे आणि n-1D. तर मी हा टाकतो इथं TNच्या ठिकाणी, आणि T1ला काय पकडला आपण, ए. तर n/2 T1 ए, आणि हा काय झाला असता ए प्लस n-1D याला असता. तर ए प्लस ए काय झाला असता आपला, तर असाच काहीतरी फॉर्म्युला तुम्हाला दिलेला असेल. बघा दिलेला आहे इथं है ना. तर काही नाही आहे, लक्षात ठेवायचं फक्त तुम्हाला. हे दोन आहे, हे दोन, हा एक आणि हा एक.
बस त्याला T1 लक्षात ठेवा, नाही तर ए लक्षात ठेवा. मी जनरली T1 म्हणतो त्याला. ठीक आहे. आणि लास्टवाला काय राहील आपला TN, म्हणजे ए आणि एलच्या खतम. ठीक आहे. हां, देन त्यानंतर तुम्हाला अजून काही फॉर्म्युले दिलेले आहेत, जसा सम ऑफ नॅचरल नंबर. सम ऑफ नॅचरल नंबरचा फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला बघा, दिलेला आहे प्राकृत संख्या का प्रथम n प्लस 1/, हाच फॉर्म्युला आहे इथं, पण 1/2च्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. काही फरक पडते नाही. त्यानंतर आपल्याला म्हणू शकते की विषम प्राकृत संख्या का योग. समविषम ऑड नंबर. ऑड नंबर माहिती आहे ना, तर ऑड नंबरचा फॉर्म्युला काय, डायरेक्ट n². याच्यामध्ये हा जो n आहे, हा n म्हणजे लास्ट नंबर. लास्ट नंबर सपोज मी म्हटलं की बा 1 3, आणि सुरुवात कुठून पाहिजे याची, 1 पासून. हे लक्षात घ्या, याची सुरुवात कुठून झालेली आहे हर एक याच्यामध्ये. जसा n प्राकृत नंबर म्हटल्यानंतर 1 पासून, विषम संख्या म्हटल्यानंतर 1 पासून, पण समसंख्या म्हटल्यानंतर सुरुवात कुठून आहे, 2 पासून. ठीक आहे. याच्यामध्ये हा थोडासा लक्षात ठेवण्यासारखी. n म्हणजे लास्टवाला नंबर. सपोज म्हटलं सुरुवातीपासून, तर सुरुवातीच्या 56 समसंख्यांची बेरीज किती. तर समसंख्यांचा योग म्हणत आहे बघा, हा फॉर्म्युला दिलेला आहे n प्लस 1 म्हणजे 56, आणि 56 प्लस 1 57. बस यांचा गुणाकार करून टाका तुम्ही. आता बेरीज भेटली तर मग फॉर्म हे नाही काढू शकू का आपण, ॲव्हरेज नाही काढू शकत का. अरे काढू शकतो का, डायरेक्ट बी फॉर्म्युला बनते. डिवाइड बाय n करा याला. n म्हणजे कोण होता, 56 होता, या प्रकारे. ठीक आहे. तर असं येऊ शकते तुम्हाला. देन आता इथं बघा, पहिल्या 56 पर्यंतच्या म्हटलं ना आपल्याला, पहिल्या 56 संख्यांची इथं जसा कुठं गेला हा, तर इथं nच्या ठिकाणी काय करायला लागला होता, ट्वाईस n, 2n. अरे काय करायला लागेल, 2n. म्हणजे इथं 2n लास्टवाला नंबर काय घ्यायचा आपला, ट्वाईस n, म्हणजे तो कितीचा अर्धा आहे, 23चा नाही 27चा अर्धा आहे. अरे 27चा अर्धा आहे. पहिल्या 56 समसंख्यांची बेरीज म्हटल्यानंतर 28चा, तर 28 × 2. तर हा झाला असता पहिल्या 28 जसा म्हटल्यानंतर × 2 आला असता आपला इथं जसा प्रथम n सम प्राकृत संख्या का योग. पहिल्या सपोज मी म्हटलं पहिल्या 5, तर पहिल्या 5 कोणत्या आल्या असत्या, 2 4 6 8 10, बरोबर. तिथं 5 गुणिला 2 म्हणजे 2n. हा n आहे 5, पहिल्या 5 म्हटल्यानंतर 5. मग फॉर्म्युला 5 × 5 प्लस, भाऊ थांबव रे दादा, थांबव काय तुम्ही. तर बघा, हा जेव्हा आपला काय म्हणत होतो मी, समसंख्यांचा योग जेव्हा येईल, समसंख्यांची जेव्हा बेरीज काढायची आहे तुम्हाला, जसा पहिल्या 5 म्हटल्यानंतर 5 गुणिला 2 करायचा, म्हणजे लास्टवाली संख्या काय राहील, 10. लास्टवाली संख्या काय राहील, पण काम जो चालू राहील तो nच्या हिशोबानेच चालू राहील. ठीक आहे. तर किती आला असता, जसा n 5 म्हटलं ना, तर 5 गुणिले 6, 6 पंचे 30. तर बघा बरं येते की नाही, तर 2 4 6 8 आणि 10 यांची बेरीज येते का 30. बघा येत आहे. ठीक आहे. तर हा जो n घेतलेला आहे इथं पहिल्या 5 म्हटलं तर 5च घ्यायचा, पण लास्टवाली संख्या कोणती म्हटलं नसतं तर 5च्या डबल. देन त्यांच्या वर्गांचा योग म्हणजे त्यांच्या स्क्वेअरचा योग तुम्ही काढू शकता. योग म्हणजे बेरीज काढू शकता तुम्ही बाय युजिंग दिस फॉर्म्युला 1/6 n प्लस 1 2n प्लस 1. ठीक आहे. हा लक्षात ठेवावा लागेल. तसाच क्यूबचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे तुमच्या याचा डायरेक्ट स्क्वेअर कोणाचा बघा, सम ऑफ नॅचरल नंबरचा होता, तर तोच फॉर्म्युला आहे सम ऑफ नॅचरल नंबरचा. त्याच्या डायरेक्ट काय केलेला आहे, तर लक्षात फक्त कोणता ठेवण्यासारखा आहे, कारण विषम संख्यांच्या डायरेक्ट nचा स्क्वेअर होऊन जाईल. समसंख्यांच्या तर माहितीच आहे n प्लस 1 यांच्या इंटू, आणि योगवाला माहितीच आहे n प्लस 1/2. ठीक आहे. तर चला या फॉर्म्युलांचा वापर करून आता आपण काय पाहू, साधित उदाहरणे म्हणजे
जे सॉल्ड एक्झाम्पल आहे त्यांच्यामध्येच कसा यांचा वापर करता येईल, किंवा मी तुम्हाला 1 ते 100 पर्यंतची बेरीज कशी काढायची ते 1 ते 10ची 55, 11 ते 20ची किती राहील 155, अरे सांगितला होता. देन 21 ते 30ची किती राहिली असती 255. या प्रकारे नाही का, त्या प्रकारे पण काढू शकता. हे फॉर्म्युले केव्हा, जेव्हा सुरुवात 1 पासून असेल तेव्हा. जसा पहिला तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे सॉल्ड एक्झाम्पल मधला, बघा काय दिलेला आहे. प्रथम n प्राकृत संख्याओं का औसत कितना है. तो योग किती झाला असता आपला, सम किती झाली असती, सम झाली असती n प्लस 1/2 एवढी झाली असती की नाही, अरे झाली असती की नाही, लक्ष द्या. आता त्यांच्या काय काढायचं आहे म्हणते, औसत म्हणजे ॲव्हरेज. त्या ॲव्हरेजसाठी आपण काय करतो, सम वर लिहितो आणि भागीला n म्हणजे तो वाला जेवढे नंबर असतील, म्हणजे हा n हा n काय झाला असता, अरे झाला असता का, हा n प्लस 1/2 आणि हा वाला n काय झाला असता, तर n प्लस 1/2. तर n पहिले 50 म्हणते, तर 50 प्लस 1 51, 51 भागीला 2 कराल तर 25/, आला असता. मग 60 तक सभी विषम प्राकृत संख्याओं का औसत कितना है. 60 पर्यंत सगळ्या 20च्या, तर सम किती झाला असता n स्क्वेअर, अरे 60चा स्क्वेअर झाला असता. हे बघा ना, विषम प्राकृत संख्याओं का किती आहे n स्क्वेअर आहे. तर पहिल्या 60 म्हणत आहे, तर पहिल्या 60 मध्ये टोटल किती आले असते आपल्या जवळजवळ, सभी विषम प्राकृत संख्याओं का योग 30 आल्या असत्या. अरे टोटल नंबर किती राहिले असते 30. तर हा 60चा स्क्वेअर कराल का 30चा स्क्वेअर कराल, 30चा स्क्वेअर. तर सम किती झाला असता आपला 30चा स्क्वेअर म्हणजेच 900. हां, आणि त्यांचा औसत काढायचा आहे, औसत म्हणजे ॲव्हरेज काढायचा आहे. तर ॲव्हरेज इज इक्वल टू किती आहे आपला, सम अपॉन, तर 900 भागीला तर किती आला असता जवळजवळ ॲव्हरेज 30 आहे. देन 50 तक सभी प्राकृत संख्याओं का योग, 50 पर्यंत, तर किती 50 पर्यंत टोटल किती आल्या असत्या आपल्या 25 संख्या आल्या असत्या. अरे 25 संख्या आल्या असत्या की नाही, तर 25 आणि 25 प्लस 1 म्हणजेच 25 × 26 करा, 25 × 26 आला किती, बेरीज आली. हे सपोज आली असती तुमची सम, हे काय झाली असती, तर ॲव्हरेज काय झाला असता 25 × 26 भागीला 25 म्हणजेच किती है ना. तर हे सिंपल आहेत तुमचे. देन 14 नंबर. हां, इथं बघा, जेव्हा पण ॲव्हरेज जेव्हा क्रमवार संख्यांच्या राहील, क्रमवार पहिल्या 5 क्रमवार किंवा काही 5 क्रमवार संख्यांची बेरीज किंवा ॲव्हरेज तुम्हाला दिलेला राहील, तर तेव्हा क्रमवार संख्या कोणत्या घ्याल, तर आपण काय करतो पहिला x पकडतो, बरोबर. तर पहिला x नाही पकडायचा, 5 म्हणलं ना तर मधातलीला पकडायचा x. तर तिच्या समोरची काय झाली असती, तिच्या समोरची काय झाली असती, आणि तिच्या मागची आणि तिच्या मागची, या प्रकारे संख्या घेत चला. 7ने फरक म्हणलं नसतं तर x प्लस 7, x प्लस 14, x मायनस 7, x मायनस, अरे गोष्ट कळली का बरं. तर यांची जेव्हा आपण बेरीज करतो, यांची काय करतो, तर +2 -2 कॅन्सल, -1 +1 कॅन्सल, डायरेक्ट बेरीज किती आली असती. आणि ॲव्हरेज जर म्हणलं नसतं डायरेक्ट, हे झाली सम, तर ॲव्हरेज काय आला असता 5 कटला असता, काय आला असता, म्हणजे 30ची संख्या त्याच्या ॲव्हरेज राहते. त्याच्यासाठी तुम्हाला म्हटलं, जर त्यांची बेरीज दिलेली असेल किंवा ॲव्हरेज दिलेला असेल क्रमवार संख्यांच्या, तेव्हा अशा प्रकारे घ्यायच्या. ठीक आहे, चला बघा कोणता प्रश्न होता, 4था प्रश्न होता. काय म्हणते बघा, ABC की आयु क्रमश 32, 36 आणि 46, तो इनकी औसत आयु कितनी है. डायरेक्ट बेरीज 32, 36 आणि 46 भागीला किती येईल 3. करा बेरीज, 6 6 12 2
14 हातच्या आला 1, 6 4 10 आणि 1 11 भागीला 3, 3 त्रिक 9, 2 राहिले 3 8 किती आली असती? ओके. देन क्रमवार संख्यांच्या जेव्हा औसत काढा म्हणेल तर मधातली संख्या राहते, क्रमवार संख्यांची मधातली संख्या. ठीक आहे. मग 4 संख्या असतील तर मग मधातल्या 2 संख्यांच्या मधातली संख्या ॲव्हरेज राहते. ठीक आहे. देन 5वां बघा, एक कक्षा में 31 छात्रों का औसत भार दिलेला आहे. आता आपल्याला बघा, जेव्हा आपण ॲव्हरेजचा प्रश्न वाचून तेव्हा आपल्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन एन, ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन एन हा असला पाहिजे. ठीक आहे. आता जो दिलेला आहे तो पहिले मांडणी करा. काय दिलेलं आहे तुम्हाला? 31 छात्र म्हणजे एनची व्हॅल्यू किती दिलेली आहे? अरे समजलं? हां. मग काय म्हटले? त्यांच्या औसत भार म्हणजे ॲव्हरेज वेट दिलेला आहे. म्हणजे ॲव्हरेजमध्ये लिहाल की सममध्ये लिहाल? ॲव्हरेज किती दिलेला आहे? 30. यदि अध्यापक का भार, तर आता हे जे सम येईल हे सम कोणाची येईल? या 31 स्टुडंटची येईल. अरे बरोबर आहे. इथं जे सम राहिली असते ते कोणाची राहिली असती? या 31 पोरांची राहिली असती. ते मी काढू शकतो. कशी? याला इकडे घेऊन जा. तर काय झालं असतात? 30 × 31 इज इक्वल टू सम ऑफ 31 स्टुडंट. किती झाला असता? 0 3 1 3 3 त्रिक, अरे हो की नाही? हां. 930 आली असती सम कोणाची? या 31 स्टुडंटची. बरोबर. इथपर्यंत कळलं? मग काय म्हणते बघा, यदि अध्यापक का भार भी सम्मिलित कर दिया जाए तो औसत भार में कितने की 500 की वृद्धि होती. पहिले औसत किती होता आपला? 500 ग्रॅम वाढला म्हणजे किती? हा 30 kg होता, तर 30.5 kg झाला असेल. आता हा झाला नवीन ॲव्हरेज, न्यू ॲव्हरेज. आणि वर काय राहिला असता? सम ऑफ 31 प्लस कोण राहिला असता? टीचर राहिला असता. अध्यापक का भार सम्मिलित किया म्हणते ना. आणि खाली किती झाला असता? पहिले किती होता आपला? प्लस. हा समजला का कसा आला? तर जे नवीन कंडिशन बनली ते अशी काऊन बनली समजला का? पहिलेच्या पोरांच्या वजनामध्ये टीचरचा भार मिळवला, पण पोरांचा टोटल वजन दिलेला होता का? तो आपण काढला 930. त्याच्यामध्ये टीचरचा पण मिळवा म्हणते. आता तर यांची व्हॅल्यू बी तर चेंज होईल. पोरं काय करतात? इथं टीचरच्या मिळवून टाकतात पण खाली यांची व्हॅल्यू चेंज करत, आणि तो उत्तर असते ऑप्शनमध्ये कुठेतरी, आहे की नाही? तर न्यू ॲव्हरेज काय झाला असता म्हणते? तर 30.5 झाला असता. सम ऑफ 31 किती आहे आपल्याजवळ? प्लस टी, आणि 31 + 1 किती झाले? आता व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? टीची. तर तुम्ही घाई करता पहिलेच 930ला तिकडं वगैरे नेता, तसं करायचं नाही. पहिले डिवाईडमधली संख्या. ठीक आहे. सेपरेट जे टर्म आहे, पहिले डिवाईडमधली संख्या तिकडे जाईल. तर काय झाला असता? या प्रकारे आला असता. आता गुणाकार करून घ्या. 32 5 5 त्रिक 15 5 2 10 160 ना. 160च्या हातचे आले 16, 32 0 0 आणि 16चे 6 हातच्या आला, आणि 32 त्रिक 9 म्हणजे 32 त्रिक 96, 96 + 1 आणि एका संख्येनंतर पॉईंट. तर हा 930 + टी झाला असता. तर 976 आला बघा इकडे मायनस. आता हा इकडे येईल तर काय होईल? काऊन मायनस झाला? कारण इकडे प्लसमध्ये होता. हां. 6 4. तर मास्तर किती वयाचा बुड्ढा आहे? 46 वयाचा बुड्ढा. पण आपल्याला काढा का म्हटलं? पहिले ते बघा. कुठे गेला रे? नाही, वय होय, सॉरी, वजन आहे. माझ्यापेक्षा हलकाच आहे बे आता. म्हणजे पुरा हवा आली का उडणीवाला काम आहे याचा. ठीक आहे. किती? 46 ग्राम. वय नाही आहे ती, वजन आहे. ओके. सामोर वाढू आता. देन 5th नंबरचा बघा. सिक्स्थ नंबरचा दिसते प्रश्न. हाँ. एक नाव के नाभिक
एक नाव के 10 नाविकों में 56 केजी भार वाले व्यक्ति के स्थान पर एक नया व्यक्ति आने पर औसत भार में 800 ग्राम की वृद्धि होती है। सुरुवातीच्या सांगितलं का आपल्याला नाही। तो नए नाविक का भार कितना है। ओके, सुरुवातीला काय सांगितलं आहे, एक नाव आहे ज्याच्यामध्ये किती लोक बसलेले आहे, 10। किती लोक बसलेले आहे, 10। आता इथं काहीतरी सम असेल 10 लोकांची, या 10 लोकांची काहीतरी सम असेल आणि त्यांचा काहीतरी ॲव्हरेज असेल। तो ॲव्हरेज मी पकडतो काय, एक्स, बरोबर। तर त्यांची बेरीज किती झाली असती, सम ऑफ 10, या 10 ची बेरीज किती झाली असती, अरे झाली असती का एवढी। हा समजला का, पहिले ते मला सांगा, हा कसा आला समजला का। ॲव्हरेजचा फॉर्म्युला डोक्यात आहे, यांची व्हॅल्यू दिलेली आहे, सम नाही दिलेला आहे जसाचा, ॲव्हरेज बी नाही दिलेला आहे, म्हणून काहीतरी घेऊन घ्या, एक्स घेतला। तर सम आपण काढला, किती आली, समच काऊन काढला, ॲव्हरेज काऊन नाही काढला, कारण आपल्याला नंतर त्याच्यामधून सममधूनच काय करायचं आहे, 56 ग्रामवाला गायब करायचा आहे किंवा एक ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये। बघा, एक नाविक के 10 नाविक में से 56 ग्राम वाले व्यक्ति के स्थान पर नया व्यक्ति आने से, म्हणजे तिथून 56 ग्रामवाला मायनस झाला आणि नवीन कोणत्या तरी वजनाचा व्यक्ती ॲड झाला। तर यांची व्हॅल्यू जेवढीच्या, यांची व्हॅल्यू अरे येईल की नाही, हां न्यू। आता न्यूमध्ये काय झाला, न्यूमध्ये काय झाला की बा जे पहिलेची जे सम होती त्या सममधून आपण कोण मायनस केला, 56, आणि प्लस कोण केला, यन, यन म्हणजे न्यू व्यक्ती। तर आता खाली किती राहील, तिथं पण किती राहील, खाली किती राहिला असता, 10, काऊन एक गेला, एक मांडणी केला। ॲव्हरेजमध्ये काय फरक पडला म्हणते, 800 ग्राम की वृद्धी। पहिले ॲव्हरेज किती होता, ओरिजिनल एक्स होता, तर एक्स मध्ये 800 ग्राम की वृद्धी, तर 800 भागीला 1000 करून घ्यावं लागेल मला, नाही समजला हा काऊन। आता इथं के जीमध्ये दिलेला आहे, इकडे ग्राममध्ये दिलेला आहे, तर ॲव्हरेज आपला के जीमध्ये आला असेल, अरे आला असेल, तर 800 भागीला 800 प्लस सॉरी एक्स प्लस 800 भागीला म्हणजेच 0 0 0 0 कटला, तर एक्स प्लस 0.8 आणि हा 10 इकडे आला असता तर इंटू 10। सम ऑफ यन किती होता आपल्याजवळ, 10x मायनस 56 प्लस, कळलं काही की नाही कळलं, मांडणी आली अशी, घाबरायची नाही। मग काय आहे, तर मल्टिप्लाय करा, हा काय झाला असता, मग हा किती झाला असता, 8 झाला असता। इकडे बघा पुन्हा 10x मायनस, बरोबर, हा या बाजूला आला असता तर काय झाला असता, मायनस झाला असता। हा बाबूजी या बाजूला येईल तर काय होईल, तर यांची व्हॅल्यू किती झाली, जोडा, म्हणजे हा जो नवीन व्यक्ती आला त्याचा वजन किती आहे, तोच काढायचा होता। बघा कुठे गेला बे, हां, नए नाविक का भार कितना है, आला। हां, आता तिथं डायरेक्ट पण काढू शकता तुम्ही की भाई पहिले किती होता, ॲव्हरेज किती होता म्हणते 56, तर नवीन जो ॲड झाला ॲव्हरेजमध्ये कितीच्या बदल झाला, 800 ग्रॅम, म्हणजे 8 केजी, जवळजवळ 800 ग्राम इंटू 10, प्रत्येकाचा वाढला असेल ना, 800 ग्राम वाढला असेल तेव्हाच त्या ॲव्हरेज बी वाढला ना। तर तो 800 ग्राम म्हणजे त्याचा जो वजन आहे तो प्रत्येकाला डिवाइड केलं त्यानं, तेव्हाच त्या ॲव्हरेज वाढला। बघा सपोज प्रत्येकाजवळ 2-2 असतील, 2-2 गोष्टी असतील, तर ॲव्हरेज किती आला असता, सपोज 4 लोक आहेत आणि प्रत्येकाजवळ 5-5 आहेत, 5-5 गोष्टी आहेत, तर 5 5 5 5 24 भागीला 4 करा, तर ॲव्हरेज किती आला, 5। आता मी म्हटलं ॲव्हरेजमध्ये एक वाढवाचा आहे, तर प्रत्येकाजवळ एक एक वाढवा, वाढला, अरे वाढेल का, ॲव्हरेजमध्ये 2 वाढवायचा आहे, तर प्रत्येकाजवळ 2-2 वाढवा, वाढतील की नाही वाढतील, तशीच ॲव्हरेजमध्ये 800 ग्राम वाढला तर प्रत्येकामध्ये 800 ग्राम वाढवा, तर 10 जणांचा किती झाला, 10 जणांचा किती झाला,
80 8 के जी झाला असता, म्हणजे जो नवीन व्यक्ती आहे तो पहिलेच्या 56 जो होता सगळ्यांचा ॲव्हरेज होता त्याच्यापेक्षा 8 जास्त, या प्रकारे. हा डायरेक्ट काढला पण तेवढा समजत नाही, तर मग या प्रकारे काय करू शकता तुम्ही, मांडणी करू शकता. प्रॅक्टिसमध्ये तर याच प्रकारे करा. ठीक आहे. आपल्याला समजण्याशी मतलब आहे, थोडेसे 5 सेकंद 10 सेकंद जास्त गेले तरी चालेल. जो समजूनच नाही राहिला त्याच्यामागे डोका लावून काय मतलब. त्याच्यापेक्षा जो पद्धत आपल्याला येते त्या पद्धतीनं लवकर होईल. अरे कळत आहे काय म्हणत आहोत, ते इक्वेशन बनवता आलं पाहिजे, क्वेश्चन वाचता. देन 7वां काय म्हणते, 11 परिणामों का औसत कितना है 50. तर औसत समोर दिला राहते 11 इकडे, तर सम ऑफ 11 किती झाली असती, 11 × 50. नाही समजला. 11 लोगों का औसत व्हॅल्यू 50 आहे म्हणते ना, तर सम किती झाली असती त्यांची, तर 11 5 55 झाली असती, 550 हे झाली असती त्या सम ऑफ 11, 11 लोकांची सम. डायरेक्ट काढला. देन यदि प्रथम 6 परिणामों का औसत, सुरुवातीच्या 6 लोकांच्या किती आहे म्हणते, औसत व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेली आहे, आणि इंटू का करून टाकीन. हा 6 कुठून आला समजला ना की नाही समजला, डायरेक्ट घेता होता मी. हां, तर 6 पंचे 30, 300 मधून 6 मायनस करा, 294. ते हे सुरुवातीच्या 6 लोकांची सम किती आली, 294. मग काय म्हणते, यदि अंतिम 6 का औसत कितना है 52. हे सुरुवातीचे फर्स्ट 6 F6, आणि आता काय काढून आपण सम ऑफ L6 किती आली असती म्हणते 52. तर 52 गुणिला, अरे आला असता औसत आहे ना, तो औसत 52 आहे, तर सम का होईल 6 ने मल्टिप्लाय होईल. हां, 6 दुने 12, हात चालला 1, 6 पंचे 30 ने 1. हे लास्टवाल्या 6ची बरोबर. आता मला सांगा टोटल 11 लोकांची सम एवढी आहे, आणि इथं पण 11च्या आहेत, पण एक जण रिपीट झालेला आहे, एक वेळा त्याच्यामध्ये गिनती झाली, एक वेळा बरोबर आहे. तर याच्या टोटल बेरजेतून अगर ही बेरीज मायनस केलो तर तुम्हाला नाही भेटेल का मला. म्हणजे इथं 12 लोकांची बेरीज होऊन राहिली, जशी एकच जण रिपीट झाला ना, तर त्या रिपीटवाल्याचा आपल्याला काय काढायचं आहे, वजन काढायचा आहे. नाही काढू शकत का, तर दोघांची बेरीज करा. 606 मायनस 550 किती आली असती. तर हा 56 kgचा जो व्यक्ती आहे, वजन होय ना, हां जो भी आहे, हा जो 56 kgचा जो व्यक्ती आहे तो दोघांमध्ये काय दोन्ही वेळेस काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. तो छठा परिणाम ज्ञात कीजिए, म्हणजे 6व्या व्यक्तीचा आपल्याला वजन असेल वय असेल तो आपल्याला काय करायचा होता, काढायचा. समजला का. हा काय केला, तर असे 12 लोक बसलेले आहेत. पहिले येती बी झाला हा, आणि हा बाबू अजून दोन्ही ठिकाणी रिपीट झाला. ठीक आहे. देन 8, किसी वर्ष में एक परिवार के प्रथम 3 माह, अगले 4 माह तथा अंतिम 4 माह का औसत खर्चा अपने को दिया है. तो पहले 3 महीन्याचा ॲव्हरेज ऑफ 3 किती दिलेला आहे, हां 8400. हा ॲव्हरेज आहे बरं रुपीज. तर या बाजूला सम काय झाला असता, 3 महिन्याचा मल्टिप्लाय झाला असता. हां, सम ऑफ किती 3 महिने किती झाला असता, 840000 गुणिला 3. अरे झाला असता का, म्हणजेच 0 0 4 3 12 हात चालला 1 8 3 24 ने 1 एवढा रुपीज झाला असता 3 महिन्याची बेरीज खर्चाची. हा समजला कसा काढलं होतं, नाही समजला. ॲव्हरेज दिलेला आहे आपल्याला, कोणाचा ॲव्हरेजचा फॉर्म्युला हाच आहे. तर 3 महिन्याचा ॲव्हरेज दिलेला आहे, तर ॲव्हरेज दिलेला आहे 8400 आणि किती महिन्याचा हो, तर या 3 महिन्याची सम नाही काढू शकत का. वरतं जे बेरीज लिहाल ते 3 महिन्याचीच लिहाल ना तुम्ही. तर बस याला तिकडे पाठवलं, तर हा सम इकडे काढलो, ॲव्हरेज इथं लिहिलं. काही फरक जमला. हां, समजून घेत चला एक एक गोष्ट. मग
मग काय म्हणते बघा पुन्हा, हां ॲव्हरेज ऑफ 4 किती दिलेलं आहे आपल्याला, 10,080 अरे दिलेला आहे, आणि ॲव्हरेज ऑफ किती 5 मंथ किती झाला, 10,608 रुपीज बरोबर. तर टोटल महिने किती झाले, 12 महिने झाले टोटल. तर 12 महिन्याचे ॲव्हरेज काढा म्हणते. तर या सगळ्यांची सम काढून घेऊन आपण ना भागीला किती करून करा मल्टिप्लाय. 4 0 0 8 4 32 8 4 3 3 0 40 8 5 40 8 4 4 5 0 4 6 5 30 8 4 3 3 5 1 5. कमी झाला का, नाही झाला बरोबर. गुणाकार बरोबर करा. आलाय तेवढा, नाही आलाय, आलाय ओके. मग काय म्हणते बघा, मासिक खर्च हे म्हणते. आता खर्चाचा ॲव्हरेज दिलेला होता, तथा वार्षिक बचत किती आहे म्हणते. तर भाई एवढे टोटल यानं काय केले असेल, खर्च बरोबर आहे ना. आपल्याला काय काढा म्हणते, तर इस परिवार की औसत मासिक आय कितनी आहे. आय म्हणजे इन्कम. तर पहिले 12 महिन्याच्या आपल्याला का काढावं लागल, खर्च काढावं लागल टोटल. म्हणजे टोटल कमवते किती, 12 महिन्याची कमाई काढावं लागेल आपल्याला पहिले, 12 महिन्याची कमाई. तर खर्च एवढा झाला, हा टोटल आला असता काहीतरी. आणि सेविंग किती आहे, सेविंग किती दिलेली आहे, 8,600. तर यांची टोटल इन्कम आली असती. हे इन्कम कोणत्या महिन्याची राहिली असती, टोटल 12 मंथची. किती मंथची, हा समजला का काय आहे तर, की नाही समजला. हा काय आहे, खर्च, एक्सपेंडिचर, खर्च. हां किती आला असता, 0 6 3 5 34 3,45,360. हां सेविंगचे प्लस केला तर 6 4 10 हात चालला 1 4 10 हात चालला 1 8 6 14 हात चालला 1. बहीण बोलता शिवण्याला काहीतरी. अबे बेरीज बराबर करा बे. तुम्ही बेरीज नाही करा ना, तुम्ही करता उपात माय मग. एक तर गुणाकार चुकवले असाल तुमच्याने, बरोबर. काय बेरीज किती येत आहे, 0 6 5 8. हां बरोबर आहे आता. हां 6 4 10 हात चालला 1 6 6 12 हात चालला 1 8 8 16 आणि 1 17 हात चालला 12. एवढा टोटल इन्कम येत आहे. ते ॲव्हरेज इन्कम काढायची आहे, मंथली ॲव्हरेज इन्कम महिन्याची किती असेल, तर टोटल इन्कम भागीला किती, तर करा 12 1 12 0 12 सकम आली असती या प्रकारे. हां देन 9 किसी सप्ताह का ओके. किसी सप्ताह सोमवार मंगलवार तथा बुधवार, सोमवार मंगलवार आणि बुधवार का औसत तापमान किती आहे म्हणते, 40. तर भाई टोटल तापमान किती झाला असता, डिग्री सेल्सिअस. टोटल काढलो असतो हा असा, अरे काढलो असतो का की नाही. हे सम काढत आहो मी, काय काढत आहो, सम. ॲव्हरेज दिलेला होता 40 ना, तर 3 दिवसाचा मल्टिप्लाय डायरेक्ट समजते ना आता. हां मग पुन्हा इथं कोण आलेला आहे, मंगळवार बुधवार आणि गुरुवार, बृहस्पतिवार म्हणजे गुरुवार. 41 दिलेला आहे, तर 41 गुणिला पुन्हा 3 3 1 3 4 तिक. मग
यदि बृहस्पतिवार का तापमान किती आहे म्हणते, गुरुवारचा तापमान किती आहे म्हणते 38 डिग्री सेल्सियस, तो सोमवार का तापमान कितना है. आता कसं काढाल, एकाच्यात दिलेला आहे ना आपल्याला, एकाच्याच दिलेला आहे ना. हां हो, मंगळवार कॉमन आहे, बुधवार बी आहे. तर जसा बेरीज केला आपण टोटल, तर इथून सोमवारची पहिले व्हॅल्यू काढून टाकून आपण याच्यावरून. तर सोमवारची काय झाली असती, सोमवार इज इक्वल टू 120 मायनस मंगळवार प्लस बुधवार एवढा आला असता. आणि इथं बघा आपल्याला गुरुवार दिलेला आहे, तर मंगळवार प्लस बुधवार 123, हा त्या बाजूला जाईल तर काय होईल मायनस, किती दिलेला होता गुरुवार 38, किती आला असता 13तून 8 गेले बराबर काढावे. हा आला असता मंगळ प्लस बुधची बेरीज, मंगळ प्लस बुधची, हे इथून मायनस केलो तर सोमवारचा नसता भेटला का. एवढा मोठा तापमान होता सोमवारी. ओके, तर सोमवारचं तापमान किती झाला 35 डिग्री सेल्सिअस. देन 10, एक कक्षा के 24 छात्रों में से 6 की औसत ऊंचाई कितनी है म्हणते 1. वाचा ना इकडे, मा थोबड्याकडे का पाहिजे था, मी पाहत होतो, मी तर असा पाहिजे, इकडे पाहिजे तू माझ्याकडे पाहून राहिला. अबे तेथे पाय म्हणजे पगलेच आहेत. 1 मीटर आणि 15 सेंटीमीटर म्हणजे 1.15 मीटर. पॉईंटमध्ये लिहायचं आहे तर 1.15 लिहिला असता ना. हां, मग 8 की औसत ऊंचाई कितनी है म्हणते 1 मीटर 5 सेंटीमीटर म्हणजे 1.05 मीटर. शेष छात्राओं की औसत ऊंचाई वाचलेल्यांची किती आहे म्हणते, इन सभी औसत ऊंचाई कितनी है. तो सबकी पहले सम निकाल लेंगे. 6 लोकांची सम किती आहे, सम ऑफ 6, ॲव्हरेज किती आहे 1.15. हा कसा घेतला समजला का. अबे 1 मीटर म्हणजे 100 सेंटी आणि आपल्याला 15 सेंटीमीटर दिलेला आहे, तर त्याला 100 भाग द्याल तर 0.15 होईल ना मीटरमध्ये. तर हा डायरेक्ट मीटरमध्ये घेतला आपण. ठीक आहे. हां, देन हे झाली सम इंटू 6 करा लागेल. हा ॲव्हरेज होता, हा काय होता ॲव्हरेज इंटू n करा लागेल ना. सम काढायचा आहे तर अरे काढा लागेल का. हां, तर काढा सम किती आली असती 6 पंचे हातच्याले 3, 6 1 6 3 पॉईंट 6 1 6 म्हणजे 6.9 मीटर आली असती. देन दुसरा कोणाचा ॲव्हरेज दिलेला आहे 8, तर सम ऑफ 8 1.05 5 नाही रे 50 होऊन जाईल तो, इंटू 8 इंटू 8 म्हणजे हातच्याले 8 1 म्हणजेच किती मीटर. हां, मग बचे शेष छात्र, तर 8 आणि 6 14 झाले. वाचले किती 10 वाचले 24 होते टोटल. पाहन तिथं 24 होते, वाचले किती. हां, तर सम ऑफ 10 किती आहे म्हणते 1.11 मीटर. तर इंटू 10 करून घ्या, किती झाला असता 11 1 झाला असता आणि इकडे 0 म्हणजेच 11.1 मीटर. तर टोटल किती झाली रे बाबू. हा चला, अरे बरोबर 8 आणि 6 14, 14 आणि 2 26.4 मीटर. हे पूर्ण क्लासची झाली. हां, मग आपल्याला काय काढायची आहे, इन सभी छात्रों की औसत ऊंचाई कितनी है. तर टोटल ॲव्हरेज. आता हा जो ॲव्हरेज दिलेला होता हा सगळ्या अलग अलग दिलेला होता आपल्याला, 6 जणांचा 8 जणांचा आणि
हा दिलेला होता ना. आपण सगळ्यांची ॲव्हरेज काढायची आहे तर सगळ्यांची सम लिहावं लागेल आपल्याला 24 जणांची आणि यन तर किती आलेली आहे 26.4 आणि यन किती आहे आपल्याजवळ. हा आता करा भागाकार. 4 सक 24 4 सक 24 11 1.1 हां 6 1 6 6 11 आणि खाली किती आला 10 म्हणजेच 1.1 मीटर म्हणजेच 1 मीटर 10 सेंटी. ठीक आहे. हां तर आता आपण हे जे पाहू नेक्स्ट पार्टमध्ये. एक्सरसाइज